सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा सुरेंद्र भुस्कट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. महात्मा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त आम्ही सावित्रीच्या लेकी सावित्रीबाई फुले यांच्या 200 कविता सादर करीत आहोत. त्यातीलच 52 कशी सुबोध रत्नाकर मधील शेवटची कविता उपसंहार ही मी आज सादर करणार आहे. तर सादर करीत आहे उपसंहार ही कविता. पुराणे कथा दर्शने खूप याची, असे इंडिया शूद्र व्याख्या तयाची. आहा ज्योत ज्योती जळे शूद्र काया, तयांचा प्रणेता वदे ज्योती भार्या. निराधार दुःखी स्त्रियांचा पुढारी, दुबळ्या अडाणी जनांचा मदारी. कृती तैसा खरा ज्ञानयोगी, स्त्रीशूद्रांकरिता इही दुःख भोगी. जरी जन्मला शूद्र माळी म्हणोनी, खरा मारतो त्यास माळी न मानी. चिरंजीव ज्योती मनु उच्च झाला, नमस्कार माझा अशा ज्योतिबाला. मनी कल्पना छान गोष्टी रचावे, जनाग्राह्य होईल ऐसेच गावे. मनी इच्छुनी काव्य केले स्वभावे, तुम्ही गाऊनी त्यातले सत्य घ्यावे. जरी यातले थोडके छान झाले, तरी या श्रमाचे खरे चीज झाले. मला काव्य माझे कसे सत्य सांगा, मनोहार का रम्य तुम्हीच सांगा. मनोहार का रम्य तुम्हीच सांगा. या कवितेने 52 कशी सुबोध रत्नाकर हा जो काव्यसंग्रह आहे हा समाप्त होतो. चला बघूया या कवितेचा अर्थ. 52 कशी सुबोध रत्नाकर हा कविता संग्रह 1892 मध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील करसगाव या गावी प्रकाशित झाला होता. वरील कविता ही याच काव्यसंग्रहाचा शेवटचा भाग आहे. सावित्रीबाई फुले या कवितांद्वारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा गौरव करतात आणि समाजाला ज्ञानाचा मार्ग दाखवतात. पहिल्या भागामध्ये त्या म्हणतात की ज्योतिबांनी पुराणे, कथा आणि शास्त्रांचा सखोल अभ्यास केला. त्यांना समजले की भारतात शूद्रांची स्थिती कशी आहे आणि त्यांना कसे हीन लेखले जाते. ज्याप्रमाणे समईतील ज्योत स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देते, त्याचप्रमाणे ज्योतिबांनी शूद्रांच्या कल्याणासाठी स्वतःचे आयुष्य कष्टात जाळून त्यांच्यासाठी कल्याणकारी मार्ग दाखवलेला आहे. शूद्रांचा खरा मार्गदर्शक म्हणून त्यांची पत्नी त्यांचा गौरव करीत आहे. ज्योतिबा हे अनाथ आणि दुःखी स्त्रियांचे आधारवड आहेत. ते दुर्बल आणि अशिक्षित लोकांचे रक्षण करते आहेत. ते केवळ बोलघेवडे नाहीत, तर ते जसे बोलतात तसेच वागतात, म्हणून ते खरे ज्ञानयोगी आहेत. स्त्री आणि शूद्रांच्या उद्धारासाठी त्यांनी स्वतः अनेक दुःखे आणि अपमान सहन केले आहेत. सावित्रीबाई म्हणतात की ज्योतिराव यांचा जन्म जरी शूद्र मानल्या जाणाऱ्या माळी समाजात झाला असला, तरी त्यांच्या कार्यामुळे ते केवळ जातीपुरते मर्यादित नव्हते, तर ते दलित, शोषित आणि महार अतिशूद्र लोकांसाठी अहोरात्र झटले. त्यांना जातीपातीच्या भिंती मान्य नव्हत्या, म्हणूनच ते सर्व उपेक्षितांचे कैवारी बनले. ज्योतिरावांनी आपल्या ज्ञानाने आणि कार्याने मनुप्रणित विषमतेच्या विचारधारेला छेद दिला आणि ते विचारांनी उच्च झाले. अशा या महान क्रांतिपुरुषाला सावित्रीबाई आदराने नमस्कार करतात. लोकांच्या मनात चांगल्या कल्पना रुजाव्यात आणि त्यांना पटेल अशा साध्या भाषेत सत्य सांगावे या इच्छेने सावित्रीबाईंनी हे काव्य रचले आहे. त्या कवितेमधून आपणास सांगतात की त्यांनी ही कविता सहज स्वभावाने लिहिली आहे. तुम्ही हे काव्य केवळ वाचू नका, तर गाऊन त्यातील सत्य शोधून त्याचा स्वीकार करावा. कवितेच्या शेवटी सावित्रीबाई म्हणतात की हे काव्य वाचून जर वाचकांना थोडे जरी ज्ञान मिळाले, तरी त्यांच्या या लेखनाचे सार्थक झाले असे त्यांना वाटे.
हे काव्य वाचकांना किती पटले, ते किती सत्य आहे आणि ते खरंच सुंदर आहे की नाही याचा निर्णय आता वाचकांनीच घ्यावा, असे सावित्रीआई त्यांच्या बावनकशी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहाच्या शेवटच्या कवितेच्या शेवटच्या ओळींमध्ये म्हणतात. तर अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की भेट द्या. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.